जपान एकदम शांतपणे एकामागून एक भारतीय कंपन्या विकत घेतोय आणि हे जे काही घडतंय त्याला आपण प्रगती म्हणायचं का, की ही नियंत्रणाची सुरुवात आहे? चला तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे तेच आज समजून घेऊया. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगातल्या सगळ्यात श्रीमंत देशांपैकी एक. अगदी शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता भारताच्या सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अब्जावधी डॉलर्स का गुंतवत आहे? हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या सगळ्याची सुरुवात होतीये एका शांत गुंतवणुकीने. म्हणजे बघा, जिथे चीनवर बंदी घातली जातीये तिथे जपान मात्र आपली पकड मजबूत करतोय. आता गंमत बघा, दोन्ही देशांचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. एका बाजूला चीन आहे, ज्याच्यात 300 पेक्षा जास्त कंपन्यांवर आपण 2020 मध्ये बंदी घातली. हा एक उघड संघर्ष होता, सगळं जगासमोर होतं. आणि दुसऱ्या बाजूला जपान एकदम शांतपणे, कुठलीही मोठी बातमी न होता भारतीय कंपन्यांमध्ये आपले शेअर्स वाढवत होता. आणि याचा परिणाम काय झालाय? तर आज जपान भारतातला चौथा सगळ्यात मोठा थेट परकीय गुंतवणूकदार म्हणजे FDI कॉन्ट्रीब्युटर बनलाय. तर मग हा पैसा नेमका जातोय कुठे? बँकिंग, IT, लॉजिस्टिक्स, अरे अगदी फ्लिपकार्ट, स्विगी, ओला इलेक्ट्रिक, मीशो, अनअकॅडमी या सगळ्या मोठ्या नावांमध्ये जपानची मोठी गुंतवणूक आहे. आपल्याला वाटतं की आपण भारतीय ॲप्स वापरतोय, पण त्याचा नफ्याचा एक मोठा हिस्सा जपानपर्यंत पोचतोय. ही परिस्थिती बघितल्यावर इंडोनेशियामध्ये 1998 साली जे घडलं होतं त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. परदेशी भांडवल किती धोकादायक ठरू शकतं याचा तो एक धडाच होता. इंडोनेशियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे परदेशी कर्ज आणि भांडवलावर अवलंबून होती. पण जेव्हा 1997 मध्ये आशियाई आर्थिक संकट आलं तेव्हा परदेशी गुंतवणूकदारांनी आपले पैसे पटापट काढायला सुरुवात केली. आणि मग काय, काही महिन्यातच इंडोनेशियन रुपयाचं मूल्य तब्बल 80% घसरलं. महागाई 65% पोहोचली. लाखो लोक बेरोजगार झाले, दंगी उसळल्या आणि बघता बघता संपूर्ण देश गुडघ्यावर आला. या आर्थिक संकटाचा सामान्य माणसावर काय परिणाम झाला असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. 1998च्या जकार्ता दंगलीतून वाचलेल्या एका व्यक्तीचे शब्द आहेत, मी स्वतःला मोलकरणीच्या टॉयलेटमध्ये लपवलं होतं कारण मला फक्त माझ्या मुलांसाठी जगायचं होतं. या एका वाक्यातून त्यावेळच्या परिस्थितीची भीषणता लक्षात येते. मग प्रश्न असा येतो की जपानला भारतात एवढी गुंतवणूक करण्याची गरज का पडली? यामागे एक पुश फॅक्टर आहे. म्हणजे जपानमधली आर्थिक परिस्थितीच त्यांच्या भांडवलाला देशाबाहेर ढकलत आहे. गंमत म्हणजे जपान लॉंग टर्म डिफ्लेशन नावाच्या एका विचित्र आर्थिक चक्रात अडकलाय. म्हणजे काय, तर तिथे वस्तूंच्या किमती वाढत नाहीत, उलट कमी होतात. मग लोक विचार करतात की आज कशाला खरेदी करायची, उद्या अजून स्वस्त मिळेल. त्यामुळे मागणीच कमी होते, कंपन्यांचा नफा घटतो, पगारवाढ थांबते आणि अर्थव्यवस्थाच ठप्प होते. आणि यावर कडी म्हणजे जपानची लोकसंख्या. आज जपानची जवळजवळ 30% लोकसंख्या ही 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. देशात काम करणारी तरुण पिढी आणि खर्च करणारा ग्राहक वर्ग दोन्ही कमी होत चालले आहेत. त्यामुळे आर्थिक वाढ थांबली आहे. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया, पुल फॅक्टर. म्हणजे भारतात असं काय आहे जे जपानच्या भांडवलाला खिचून घेत आहे? जपानच्या अगदी उलट परिस्थिती आहे भारताची. आपल्या देशाची 65% लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. याचा अर्थ काय, तर आपल्याकडे एक प्रचंड मोठी तरुण कार्यशक्ती आहे आणि एक मोठी बाजारपेठ आहे जी सतत वाढत आहे. आणि हेच परदेशी गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात मोठं आकर्षण आहे. तर मुद्दा हा आहे की ही एक प्रकारे अटळ जुळणी आहे. एका बाजूला जपान आहे ज्याच्याकडे पैसा खूप आहे पण तो गुंतवून परतावा मिळत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला भारत आहे ज्याला विकासासाठी भांडवलाची गरज आहे आणि जिथे वाढीची प्रचंड शक्यता आहे. त्यामुळे हे जे काही नातं तयार होतंय ते अपघाताने नाही तर दोन्हीकडच्या गरजेतून तयार झालंय. पण मग सुरुवातीचा तो प्रश्न, भारत पुढचा इंडोनेशिया तर बनणार नाही ना? तर याचं उत्तर आहे नाही. आणि हेच आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे की ही एक भागीदारी आहे, कुणीतरी ताबा मिळवतंय असं नाही. यातला सगळ्यात मोठा फरक आहे कर्जाच्या स्ट्रक्चरमध्ये. इंडोनेशियानं कर्ज घेतलं होतं डॉलरमध्ये. झालं असं की त्यांचा स्वतःचा रुपया जेव्हा कोसळला तेव्हा डॉलरच्या तुलनेत त्यांचं कर्ज प्रचंड वाढलं, ते सापड्यातच अडकले. आता भारताच्या बाबतीत काय आहे? आपल्याला जपानकडून जे कर्ज मिळालंय ते आहे येनमध्ये. आणि सध्या येनची किंमत कमी होतीये. याचा आपल्याला फायदा होतोय. म्हणजे आपण रुपयात कमावून येनमध्ये कर्ज फेडतोय, जे आता आपल्याला स्वस्त पडतंय. इतकंच नाही, भारताकडे आणखीही काही सुरक्षा कवच आहेत. आपली परदेशी गुंतवणूक फक्त एकाच देशावर अवलंबून नाही. ही गुंतवणूक खाजगी कंपन्यांकडून येतेय, सरकारकडून नाही.
या पैशासोबत बुलेट ट्रेन आणि मेट्रोसारख्या प्रकल्पांसाठी आपल्याला तंत्रज्ञानही मिळतंय आणि ही गुंतवणूक पायाभूत सुविधांसारख्या दीर्घकालीन मालमत्तेत केली जातीये. हा आकडा बघा, या भागीदारीचं महत्त्व लक्षात येईल. 1958 पासून आजपर्यंत जपानने भारताला पायाभूत सुविधांसाठी तब्बल 4.6 ट्रिलियन येनचं कमी व्याजदराचं कर्ज दिलंय. ही एका दिवसाची गोष्ट नाही, ही एक दीर्घकालीन विकासाची भागीदारी आहे. तर मग धोका नेमका कुठे आहे? खरा धोका बाहेरून नाही तर आपल्या आतच आहे. ही जी संधी आपल्याला मिळाली आहे ती गमावण्याची खरी कारणं आपल्याच अंतर्गत समस्या असू शकतात. मग ह्या संधीच्या मार्गातले अडथळे कोणते आहेत? त्यांना फ्रिक्शन्स किंवा घर्षण म्हणता येईल. उदाहरणार्थ, आपले किचकट नियम आणि सरकारी मंजुरीसाठी लागणारा वेळ, जमिनीचे वाद आणि कोर्ट कचेऱ्या ज्यामुळे प्रकल्प अडकून पडतात, आपल्या तरुण पिढीकडे डिग्री आहे पण कामासाठी लागणारं कौशल्य नाही, जुन्या लॉजिस्टिक सिस्टममुळे होणारा उशीर, छोट्या व्यावसायिकांना कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि सतत बदलणारी सरकारी धोरणं, हीच आपली खरी आव्हानं आहेत. आणि म्हणून शेवटी प्रश्न हाच उरतो की भारत ह्या आपल्या अंतर्गत अडचणींवर मात करून एक प्रोडक्शन मॉन्स्टर बनू शकेल का? जपानसारख्या देशांकडून मिळणाऱ्या या संधीचं सोनं करायचं की नाही हे पूर्णपणे आपल्या स्वतःच्या सुधारणांवर अवलंबून आहे.